तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका कलाकार जगदीश धुमाल। तर आपल्या ब्लॉगचा पहिला दिवस आहे आणि तुमचा माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर मी घेतलेले तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नवीन कॅमेरा, तर तेच कॅमेराचे पूजन करण्यासाठी मी जात आहे एक सगळ्यात स्पेशल ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आपल्या कॅमेराची पूजा करण्यासाठी। तर मी कुठे जात आहे तुम्हाला बघायचं असेल तर असाच व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तर मंडळी, आपला साधारण प्रवास 35 ते 40 किलोमीटरचा आहे। तर आपण देवदर्शनासाठी जातच आहे, पण तरी पण आपल्या घरात पण कुलस्वामी मंदिर आहे आणि गणपती बाप्पा पण आहे। तर पहिला दर्शन आपल्या देवाऱ्याचा घेऊया, तर चला। कॅमेरा पूजनासाठी जातच आहे, तर एवढा मोठा बॉक्स घेऊन जाणं आपल्याला शक्य होणार नाही। तर आपल्याकडे आहे कॅमेऱ्याची बॅग, तर तिचं कॅरी घेऊन आपण जाऊया। आपण निघालोच आहोत। तर आपल्या सोबत आहे पुरींचा लाडका मिस्टर गौरव ना, त्याच्यासोबत आपण जात आहे आणि तो व्लॉग बनवण्यासाठी मुंबईवरून खास शिवडीवरून आपल्या भेटीसाठी आलेले आहे। तर चला, आपल्या इथे आता महादेवाचं मंदिर आहे गावातच, तिथे दर्शन घेऊया आणि मग निघूया। मुरबाड बस स्टँडला तर गौरव बोलतोय की मला ताण लागले, तर याला मी म्हणतोय पाणी लागतोय, आमच्या मुरबाडचा रस त्यालाही नाही म्हणलं बाहेर। मित्रांनो, आपण आता पोहोचलेले आहेत गोवेलीला ना। इथून आपला 3-3.5-4 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे आणि आपण आताच मुरबाड कल्याण रोडला होतो। रस्त्याचं काम चालू, इतके खड्डे, इतका चिखल आहे की असं वाटत होतं देवाने आपल्या भक्तीची परीक्षा घ्यायला घेतली की काय। तर चला, आपण आता इथून आपला पुढचा प्रवास सुरू करूया। गाडी आता पार्किंग केलेली आहे आणि आम्ही आता जात आहोत दर्शनासाठी। तर हे बघा मंदिर, हा परिसर।
आभार म्हणली व्हिडिओ घेता नाही आली कारण तर तिथे मोबाईल अलाव नाही आणि आतमध्ये आम्ही शिरल्यानंतर त्या काकांनी आम्हाला मोबाईल बंद करायला सांगितला, त्यामुळे क्षमा असावी. मित्रांनो, आपण आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. आभाराचं चांगलं दर्शन झालं आणि ते पुजारी एवढे चांगले होते की एवढं चांगलं दर्शन घडवून दिला की आपला कॅमेरा घेऊन बाप्पाच्या चरणाशी 2 मिनिटं ते 3 मिनिटं ठेवला आणि खूप चांगला हे केला, त्यांनी पूजा केली आणि खूप चांगला आशीर्वाद दिले. सर्वांच्याच आशीर्वादाने आणि तुमच्या पण आशीर्वादाने चांगलंच होत आहे. चला मंडळी, पुढचा आपण व्हिडिओ चालू ठेवूया. भांडोली घेतो हा का भातुकलीचा खेळ करायचे. आलेलो टिटवाळा मंदिरामध्ये. तर आता आमचं मन झालं की इकडे बोटीमध्ये जायचं. का माहिती नाही, मन झालंय पण झालंय. दादाने जॅकेट घातलं, माझं जॅकेट घालायचं बाकी आहे. तर जाऊया आता, बघूया किती मजा येते आधी. चला लेट्स गो. या गहूचं मन कशावर येईल, काय होईल काय माहित नाही. आता बोलतो बोटिंगच करायची, तर चला मग करूया. आता मी घातले जॅकेट, आता हा पण घालायला तयार आहे. हा मोबाईल मध्ये बिची ना, मला बोलतो की बोटिंग करायची, आता कशाला मोबाईल मध्ये. कशाला आलाय मग मोबाईल मध्ये बसायचं, मजा घे ना, मजा घे. मंडळी, आम्ही आता बोटिंग केलेली, खूप मजा आली. हा आणि पाऊस पण आलेले आहेत आणि आम्ही आता घरी जायला निघालोय. तर चला आम्ही जातोय. दर्शन पण चांगलं झालं, खूप चांगलं झालं. तर मंडळी, आपला दर्शन पण चांगलं झालेलं आहे. म्हणजे दर्शन घेतला आणि त्याच्यानंतर आपला कॅमेरा पुजाऱ्यांनी, जे पुजारी होते ना आतमधले, ते त्यांनी 1 ते 2 मिनिटं देवाच्या चरणाशी ठेवला, त्याची चांगली पूजा केली आणि आपलाही सुद्धा चांगला दर्शन झालं. त्याच्यानंतर बाहेर आलो, प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर हाचा गौरवचा मन झाला की आपण बोटिंग करूया. तलावामध्ये गेलो, बोटिंग केली, 2-3 राऊंड मारले आणि आता आम्ही घरी जायला निघालोय. तर मंडळी, सांगायचं एवढंच आहे की या चॅनलवर, माझ्या चॅनलवर पहिलाच ब्लॉग आहे माझा आणि त्याच्यानंतर आणखी चांगले चांगले येणार आहेत आणि एक मल्टी स्किल म्हणून व्हिडिओ येणार आहेत. आणि एकच व्लॉगच नाही तर कॉमेडी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, आणखी शॉर्ट फिल्म वगैरे वगैरे चांगले आहेत. कारण तर आपल्या चॅनलमध्येच मल्टी आहेत, टॅलेंट आहेत, तर त्याच्यात व्हिडिओ आणखी येत राहतील. तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, कारण ते येणारे व्हिडिओ तुम्हाला पहिले येतील. तर चला, गणपती बाप्पा मोरया.